एक म्हण म्हणतं की एखादी वस्तू तुटली ना तरी त्याच्या आठवणी ह्या तशाच राहतात. आणि तेव्हाच दुसरं म्हण म्हणतं की एखादी वस्तू किंवा एखादी गोष्ट तुटली ना तर ती परत पुन्हा पहिल्यासारखी जुळत नाही. आणि आयुष्यभर ना आपण अशा बऱ्याचशा गोष्टी किंवा वस्तू अशा असतात की आपल्याला असं वाटतं की त्यांना आयुष्यभर आपल्यासोबत असल्या पाहिजे, मग त्यांना आपण जपतो. मग काही झालं तरी. परंतु काही गोष्टींची किंमत ना ही त्या गोष्टी हरवल्यानंतर, तुटल्यानंतर आपल्याला खऱ्या अर्थानं कळतात. आज ना माझ्याच्याने एक गोष्ट अशीच झाली की ज्या गोष्टीचं ना माझ्या मनाला खूप वाईट वाटलं, तर ती गोष्ट चुकून झाली, अनावधानाने झाली की जाणून बुजून झाली. तर हा विषय नाही, तर विषय हा आहे की जी गोष्ट झाली ना ती खरं माझ्यासाठी तरी एक वाईटच गोष्ट, म्हणजे अनर्थ घडला असं तर मी काही म्हणणार नाही. कारण हे शकून अपशकून मी एवढं काही मानत नाही. कारण ज्या गोष्टी घडणार असतात त्या गोष्टी घडतातच, त्याच्यामागे शकून अपशकून असं काही नसते. तर त्यामागे ना आपलीच काहीतरी थोडीशी चुकी असते, लापरवाही असते, आणि असं मला वाटतं. तर आज ना सकाळची सुरुवात छान झाली होती. अप्पू स्कूलला गेली आणि दक्षिणा आज सकाळी लवकर उठला होता म्हणून लवकर झोपलासुद्धा. पण त्याने घरात जो पसारा मांडून ठेवला होता ना तो मला खूप वेळपर्यंत पुरला. कारण की भांडी म्हणा, बॉल म्हणा, त्याचे चेअर, इव्हनली ना किचनमधल्या वस्तूसुद्धा ना तो बेडवर आणून टाकतो आणि त्याच्यासोबत तो किचन खेळत असतो. कारण तो अप्पूचं बघतो तसं आणि तसंच तो करत असतो. तर आज तर सकाळ छान झाली होती माझी. पण त्यानंतर जे काही घडलं ना त्यामुळे माझा अख्खा दिवस खूप म्हणजे खूप वाईट गेला. कारण की ज्या गोष्टींना आपण असं ठरवतो की ह्या गोष्टी आपण खूप जपून ठेवणार आहे, तर त्या गोष्टी तशाच राहत नाही. आता बघा, मी जेव्हा ना हे खण फ्रेम बनवायला शिकले होते तेव्हा ना मी पहिली जर का फ्रेम बनवली असेल ना तर ती आमच्या स्वतःच्या लग्नाची बनवली होती. तर म्हटलं दुसऱ्यांना शिकवण्याआधी आणि दुसऱ्यांची फ्रेम बनवण्याआधी ना मी माझीच बनवते. कारण की आजपर्यंतही आमच्या घरात ना आमचा असा एकही फोटो नाही की जो फ्रेम केलेला आहे. कारण आमच्या आवडींना आवडत नाही आणि त्यांना फोटो काढणंही आवडत नाही. जे लग्नातले फोटो होते बस तेवढेच. त्याच्यानंतर मला आठवत नाही की आम्ही कधी स्टुडिओमध्ये फोटो काढले असते. हां, आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये आम्ही फोटो काढतो. परंतु ही जी फ्रेम मी बनवली होती ना ही मी अशा याला हुकला चिटकवली होती, म्हणजे त्याला हँग केली होती. परंतु याला ना जे काही असतं ना चिटकवायचं ते काही एवढं चांगलं नसतं. त्यामुळे ते हवा लागून किंवा कशाने काय ते निघून गेलं आणि ते पूर्ण फ्रेम खाली पडली. त्याचे जे काही साईडचे जे काही हे होते ना फ्रेम ते सगळं निघून गेले. ते तरी बरं, त्याला काही काच वगैरे नव्हता, ते ॲक्रेलिक शीट होती त्यामुळे त्याला काही झालं नाही, ते काही फुटले नाही, फक्त त्याच्या साईडचे ते निघाले. परंतु म्हणजे मी पहिल्यांदा अशी स्वतः बनवून ना घरात तशी फ्रेम लावली होती छानपैकी. मला असं वाटत होतं की अशा आपले फोटो वगैरे आपले म्हणा, मुलांचे म्हणा, छान वाटतात. आणि डोळ्यासमोर ते असलं ना की म्हणजे जेव्हा आपण ते फोटो काढलेले असतात तेव्हा आपला लुक वेगळा असतो, आपण दिसतं वेगळं. कारण जसजसे आपण वयाने वाढत जातो, जसजसा मॅच्युअर होत जातो तसतसे सुद्धा आपण ना वेगळे दिसू लागतो. म्हणून मी हे बनवली होती. म्हटलं लग्नात तर काही झाले नाही, परंतु आता मी बनवणार तर मी स्वतः बनवली होती. आणि हे नेम वगैरे आहेत ना तर मी हे तेव्हा ॲक्रेलिकचे वगैरे काही घेतले नव्हते, फक्त मी पेंटनी केले होते, ॲक्रेलिक पेंटनी. आणि छानपैकी आता हे फोटो पण मी काही स्टुडिओमध्ये वगैरे जाऊन काढले नव्हते. मी हे मोबाईलमध्येच काढलेले फोटो मग मिशोवरून ऑनलाईन कुठून तरी मला एक सापडलं आहे, तिथून मग मी ते प्रिंट काढून घेतले ऑनलाईन मिशोवरून. तर तिथून मला बरेचसे 35 फोटो मला ₹150 असं काहीतरी मिळाले होते तेव्हा. तर मग त्याच्याचपैकी एक फोटो मग मी या फ्रेममध्ये लावला होता. आणि आता फ्रेम तुटलं ना याचं मला खूप वाईट वाटत होतं. कारण की हे बघा, मी जोडायचासुद्धा प्रयत्न करत होते. म्हटलं पडले तर होणार ते व्यवस्थित, पण ती काही होत नव्हती, ती पूर्णच गेली होती. कारण की हे काही एवढी मजबूत वगैरे नव्हती. मी फक्त प्रॅक्टिससाठी हे काही सुरुवातीला फ्रेम ऑर्डर केल्या होत्या आणि त्याचंच फक्त प्रॅक्टिस म्हणून मी बनवल्या होत्या. मग तेच बनवली होती, तर मग म्हटलं घरात लावू. आणि ती छान झाली होती, त्यामुळेच मग मी घरात हँग केली होती. कारण परत मग ते फोटो स्टुडिओमध्ये काढा आणि त्याची ते फ्रेम बनवा, ते एवढा वेळ काही आमच्या आहोंकडे नाही आहे. म्हणून मी घरीच बनवली होती. आणि स्वतःसाठी म्हणजे आपल्या याच्यासाठी आपण असं खूप याने बनवत असतो की आपण स्वतः बनवली आणि ते पण आपल्या माणसांसाठी, आपल्यासाठी आहे, ते पण आपल्या लग्नाची.
तर एक खूप मला असं वाटलं की मी आता बरेच दिवस हे ठेवणार आहे आणि अजून काही याच्यामध्ये ॲड ऑन करणार आहे. आता ॲक्रेलिकचे जे काही फॉन्ट असतात ते आणून छानपैकी करणार आहे. पण या फ्रेम्सचं मला वाटतं असं म्हणणं होतं की बाई हे उतार आता आणि छानपैकी ॲक्रेलिकचे फॉन्ट वगैरे आणून त्याला ग्लासची जी काही फ्रेम असते त्याच्यामध्ये आम्हाला बसव म्हणून पडलं असेल तर काय माहीत. आता मग मला दुसरी बनवावी लागणार आहे. आता बनवेलही त्याच्यात काही नाही, पण असं वाटलं होतं मला की छान झाली होती, कारण की ती आपण जे पहिलं गोष्ट करतो ना ती खूप आपल्या आठवणीत असते. तर असं काही झालं होतं आज. आणि खूप जण म्हणतात की जेव्हा आपलं फोटो वगैरे काही असं तुटून पडतं आहे किंवा तर तेव्हा काही अपशकुन हे ते होत असते. तर मी तर त्या गोष्टीला काही एवढं काही मानत नाही. तर म्हटलं जाऊ दे, पडले हवेने पडले असं हे मी स्वतःच्या मनाला सांगत होते, परंतु माझं दुसरं मनसुद्धा खात होतं की कशी पडली असेल, का पडली असेल. आणि मग म्हटलं की त्या मनाला बाजूला केलं आणि म्हटलं की जाऊ दे, पडले तर याच्यापेक्षा सुंदर बनवण्यासाठीच पडली असेल. की त्यांचं म्हणणं असेल की अजून याच्यात काही तुझं क्रिएटिव्हिटी ॲड ऑन कर आणि छानपैकी फ्रेम कर, म्हणजे याच्यापेक्षा अजूनही छान दिसेल. तर मग जाऊ दे तिकडे, म्हटलं आता दुसरी बनवायला घेणार आहे मी. तर तो विचार सोडून दिला आणि मग परत संध्याकाळच्या स्वयंपाकाचा विचार करायला घेतला. छानपैकी एक माझ्या आप्पूला ही भाजी जी आवडते ना वालाच्या शेंगाची, तर ती भाजी करायला घेतली. आणि छानपैकी मी यांना सांगितला एक मसाला आणि हे घेऊन आले दुसरा मसाला. तर म्हटलं ठीक आहे, याचीसुद्धा टेस्ट करून बघू आपण. तर मग छानपैकी माझी भाजी वगैरे रेडी झाली. आणि आज जी गोष्ट घडली ती मग मी मनातून बाजूला ठेवली. म्हटलं जाऊ दे, जी काही गोष्ट होत असते ना आपल्या रोजच्या आयुष्यात, तर ती कुठल्या ना कुठल्या कारणामुळे होत असते. की ही गोष्ट जर घडली ना तर याच्यापेक्षा चांगली गोष्ट तुमच्यासाठी पुढे वाढून ठेवलेली असते, किंवा पुढे एखादी चांगली गोष्ट किंवा एखादी चांगली अपॉर्च्युनिटी तुम्हाला मिळत असते, म्हणून ती गोष्ट घडते. मी असंच कुठल्याही गोष्टीचा ना लॉजिक लावून घेत असते, कारण आता ही गोष्ट झाली तर याच्यापेक्षा चांगलं आणि बेटर आपल्याला करता येईल, म्हणूनच ही गोष्ट अशी झाली असं मी करत असते. आणि हा जर का पॉईंट ऑफ व्ह्यू आपण ठेवला ना तरच आपलं आयुष्य चांगलं जातं. आता बघा, मी तुम्हाला इथं एक ट्रिक सांगते. आता काल ना मी एक तेलाचं पाऊच आणलं होतं, तर मग तेल काढून घेतलं केटलीमध्ये. तर मग आता हे पाऊच जे उरते ना, तर मग आपण काय करतो, यातलं तेल काढून घेतो, परंतु याच्यामध्ये बरंचसं तेल न असतं. मी काय करते ना की हे पाऊच ना छानपैकी साईडनी आपल्या कैचीने कट करून घेते. आणि जेव्हाही आपण चपाती वगैरे करतो ना, ते म्हणजे पीठ मळतो तेव्हा काय करायचं की असं छानपैकी कट करून घ्यायचं हे तेलाचं पाऊच. आणि त्याच्यामध्ये जो काही आपण गोळा केलेला असतो पिठाचा ना, म्हणजे कणिकचा, तर तो छानपैकी त्याच्यामध्ये घोळून घ्यायचा. म्हणजे ते तेल ना वेस्ट पण जात नाही. आपल्या जे काही पीठ असतं ना त्याच्यामध्ये छानपैकी मुरतं, आपलं पीठसुद्धा छान मुरतं, पोळ्यासुद्धा छान येतात आणि हे तेलसुद्धा वेस्ट जात नाही. हे तेलाचा छान. आता माझ्याला मी बऱ्याचदा विचार करते की याच्यामध्ये तेल काढायचा, परंतु असं केलं ना की इतकं तेल निघतं की त्या गोळ्याला उरून फुटते. आणि मग विचार करते की बघा किती याच्यात हे जाते. कधी कधी तर मी देते फेकून, पण कधी जेव्हा मला वेळ मिळतो तेव्हा मी असं काहीतरी करत असते. नाही त्यावेळेस जरी जमलं ना तर मग मी ते पाऊच तसंच ठेवून देते. आणि जेव्हा मग सकाळी किंवा संध्याकाळी जेव्हा पीठ मळायला घेते ना तेव्हा मी असं करते. तुम्हीसुद्धा असंच करा, कारण की एका एका थेंबाचंसुद्धा खूप महत्त्व असते. कधी कधी असाही वेळ येतो आपल्याकडे की आपल्याकडे तेल नसते आणि आपल्याला शेजारच्याला मागायला जावं लागते. तर बरेच जण याच्याशी रिलेट करत असतील, किंवा काहींकडे खूप असते ते रिलेट करतही नसतील, परंतु प्रत्येक परिस्थिती ही सारखी नसते. कधी कधी मागायला आपल्याला जावं लागतं, म्हणून असंच वेस्ट गमवायचं नाही आणि असंपैकी छान यूज करायचं. तर चला, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.